नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। मस्तपैकी थंडी सुरू आहे। मी थंडी स्पेशल आज त्या पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे। छान अशी मेथी आली मार्केटला खूप, त्यासाठी मी आज बनवणार आहे मेथी आलू पराठा। चला तर याची रेसिपी बघूयात। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1 वाटी फ्रेश अशी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे, ती टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घेऊयात। तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून मऊसर असं पीठ मळून घेणार आहोत। पीठ छान असं मळून घेतले मी। आता हे आपल्याला साईडला ठेवून घेऊयात आणि इथे स्टफिंग तयार करून घेऊयात। इथे 4 बटाटे उकडलेले घेतले आहेत मी, ते स्मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे उकडून थंड करून नंतरच आपल्याला सोलून स्मॅश करायचे आहेत। असं केल्याने सारणला पाणी सुटत नाही। छान असं ड्राय सारण तयार होतं पराठ्यासाठी। मसाला तयार करून घ्या त्याचा। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे मीडियम आकाराचा। कांदा टाकला आहे मी त्याच्यामध्ये। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 1 चमचा अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे, तेही चांगले मिक्स करून घेऊयात। हळद टाकून घेऊयात। व्यवस्थित परतलाय कांदा। आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा मिश्रण आपल्याला आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। नंतर आपल्याला बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये टाकून घेते मी। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊयात। 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे। आता व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊयात। मसाला तयार झाला आपला। पीठही छान भिजले, तेलाच हात लावून घेतला आहे पिठाला। आता याचे चांगले छोटे छोटे गोळे करून घेऊयात पराठ्यासाठी। पीठ लावून छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याची। छान अशी पोळी लाटून घेतली आहे मी। यामध्ये स्टफिंग भरूयात आपण। इथे मी चौकोनी आकाराचा पराठा बनवत आहे, त्यासाठी सारणलाही आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे। आता साइडनी फोल्ड करून घेऊयात।
सगळ्या साईडनी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा पराठा. आता याला आपण पीठ लावून लाटून घेऊयात हलक्या हाताने. एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, आणि सारण बाहेर येण्याची शक्यता असते. इथे तयार झाला पराठा. आता छान असा आपण हा भाजून घेऊयात. इकडे तवाही गरम झालाय, त्यावर टाकून घेऊयात. मीडियम फ्लेमवर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तेल लावून घेत आहे दोन्ही साईडनी. दुसऱ्या साईडनी लावून घेऊयात. हा पराठा गरमागरम मस्त लागतो चवीला. तयार झाला आपला आलू मेथी पराठा. चला तर सर्व करूयात. रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.